आणि त्या कुड्यावरची सुमंदारमाला नावाच्या वृत्तात लिहिलेली मी ही कविता वाचतो. सरी पावसाच्या मृगाशी बरसता फुले शुभ्र जो कालिदासी कुडा. सरी पावसाच्या मृगाशी बरसता फुले शुभ्र जो कालिदासी कुडा. घनाला पूजाया वनी वाढलेला, घनाला पूजाया वनी वाढलेला, असा यक्ष हाती सुवासी कुडा. तर अशी साल ज्याची बहुमूल्यधारी, महत्ता जयाची ऋषींच्या मुखी, चरक संहिताही तया मान देई, असा हिंद देशी निवासी कुडा. तो इंडो मलायन भूभागात असलेली ही वनस्पती आहे. त्या चरक संहिता ही तया मान देई, असा हिंद देशी निवासी कुडा. आणि हा कुडा, त्याची फुलं जमिनीवर पडलेली असतात, एका अर्थाने सडा घालतोय का काय पृथ्वीवर असं वाटतं. तेव्हा प्रफुल्ला धरेशी, आषाढाचा पहिला दिवस आहे, धरती प्रफुल्लित झाली आहे. तर प्रफुल्ला धरेशी प्रसन्नाशयाने रुपेरी फुलांचा सडा घालतो, असा शुभ्र पुष्पी शशी भासणारा रवीच्या कुळाचा विभासी कुडा. विभासी म्हणजे प्रकाशमान. तर असा शुभ्र पुष्पी शशी भासणारा रवीच्या कुळाचा विभासी कुडा. जिथे पान गळती शिशिरात होई, नवी पालवी ग्रीष्मकाली स्फुरे. तिथे पावसाच्या उभा स्वागताला सदोदित आषाढ मासी कुडा. गिरीच्या सुकन्या फुले या कुड्याची, शिरी माळती प्रेम भावे सदा. गिरीच्या सुकन्या फुले या कुड्याची, शिरी माळती प्रेम भावे सदा. तया केश संभार गंधाळणारा, सख्यांचा सखा हा विलासी कुडा. आणि शेवटचा शेर आहे, कारण पहिल्या 4 श्लोकात, 4थ्या श्लोकातच कालिदासात या वनस्पतीचं वर्णन असलं की तरी मेघदूतात अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. तर कवी कुलगुरू मेघदूतात जाला, कवी कुलगुरू मेघदूतात जाला, जरी अग्रश्लोकी मिरवतो तरी, पुढे मेघमार्गा पुरा व्यापणारा, पुढे मेघमार्गा पुरा व्यापणारा, जणू मेघपंथी प्रवासी कुडा. सरी पावसाच्या मृगाशी बरसता फुले शुभ्र जो कालिदासी कुडा. घनाला पूजाया वनी वाढलेला, असा यक्ष हाती सुवासी कुडा. तर ह्या मेघदूताचं आषाढाच्या पहिल्या दिवशी मिझोरम सारख्या सुंदर जंगलामध्ये ही कविता वाचायची मला संधी मिळाली. मला याचा विलक्षण आनंद वाटतोय.